नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5 च्या या अफलातून एपिसोड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, आपल्या आवडत्या मालिकांमध्ये सध्या खूप काही घडून गेलं आहे. तणावग्रस्त माधव मुलांसोबत आकाशला पाहण्यासाठी रुग्णालयात येतो. तिथे डॉक्टर त्याला आकाशच्या गंभीर प्रकृतीबाबत संपूर्ण माहिती देतात. डॉक्टर आकाश ठीक आहे ना? हो ना, आम्हाला घाईघाईने बोलवलंय. त्याला काही झालंय का? जे झालं होतं त्याचा श्वास फुलायला लागला होता. अजून तरी काही शुद्धीवर आलेले नाहीत. ते 24 तास क्रिटिकल आहेत. आता झालेला त्रास आम्ही नॉर्मल करू शकलो, पण पुन्हा जर त्रास झाला तर आम्ही करू शकू का नाही आम्हाला बी माहित नाही. ज्यामुळे सर्वजण अधिकच तणावाखाली येतात. दरम्यान वसू बनीला घेऊन रानड्यांकडे येते. किती वेळ झाला आणि तू शिकवण्यासारखी काय आहेस? बोल ना वसू? काहीतरी. बनी, सुशीला, अगं वसू आली आहे बघ ग. आई बोल ना काहीतरी. वसू, काय काय ग, काय झालं? तिची अवस्था पाहून रानडे कुटुंबालाही परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव होते. याच वेळी तनया विशाखाला आकाश आणि वसूच्या घटस्फोटासंबंधीची ताजी माहिती देते. तुला माहितीये, आईंनी वसूकडून जबरदस्तीने डिवोर्स पेपर साईन करून घेतले. आता ती बिचारी वसू बनीला घेऊन माहेरी गेलीये. ऑसम ऑसम न्यूज आहे. आता पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करायला पाहिजे. ओके, येस येस येस. चल बाय, मी तुझ्याशी नंतर बोलते. ओके ओके, बाय बाय. विशाखा लकीला पुढील खुनशी योजनेची कल्पना देते आणि लकी ती अंमलात आणण्यासाठी अधीर होतो. आता फील्ड क्लिअर आहे. ऐकतोयस ना? आकाश मरायलाच पाहिजे. ये होईना बात. आता आकाश ठाकूर नाही वाचणार. मग त्याला वाचवायला ती वसुंधरा येऊ दे, नाहीतर स्वतः ब्रह्मदेव येऊ दे, आकाश ठाकूर आता संपणार. मंडळी, नवरी मिळे हिटलरला या मालिकेने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. रात्री एजे आणि लीला कॉफीचा आनंद लुटतात. अशी कॉफी तूच बनवू शकतेस लीला. त्यानंतर लीला तिची एक भूताची गोष्ट ऐकून घेण्यासाठी एजेकडे हट्ट धरते. एजे, मी तुम्हाला एक भूताची गोष्ट सांगू? नको प्लीज ना, फक्त एक. लीला, मला भूताची गोष्ट ऐकायची नाही. एजे, आय प्रॉमिस तुम्हाला भीती नाही वाटणार. भीती आणि मला इम्पॉसिबल. मला गोष्टच ऐकायची नाहीये. चला. काय नाही, सगळे काय असंच म्हणतात की भीती वाटत नाही, पण नंतर टरकते ना, म्हणून नाही म्हणत असतात. फाईन, सांग बस. अखेर नाईलाजाने एजे तिची गोष्ट ऐकण्यास तयार होतो. ही माझ्या आणि रेवच्या लहानपणची गोष्ट आहे. नीट ऐका. माझ्या आईच्या आत्याचं कोकणातलं घर, काळोख आणि एक अस्ताव्यस्त पसरलेलं चिंचेचं मोठं झाड. एखादा राक्षस पांघरून घेऊन बसलाय असं वाटणार. राक्षस? मी सिरियसली सांगते ना, माझा फ्लो तुटतोय. कंटिन्यू. कुठे होते मी? झाड, चिंचेचं झाड. तर एक मोठं चिंचेचं झाड, भयान शांतता, फक्त पानांची सळसळ, रातकिड्यांचा आवाज, किर्र किर्र. आणि मग काय झालं, मी आणि रेव एका रस्त्यावरनं जात. लीला फुल ड्रामॅटिक अंदाजात गोष्ट सांगायला सुरुवात करते. शेवटी एजे तिला झोपायला सांगतो.
हे बघ खूप उशीर झाला, झोप आता जाऊन. हिची पण अजून संपली नाहीये गोष्ट. संपलेली आहे, खूप उशीर झाला, झोप. जे तुम्हाला ना कळत नाही. हे बघा, जर अशी भूताची गोष्ट अर्धवट टाकून झोपलं ना तर ते भूत येतं स्वप्नात. तुमच्या स्वप्नात पण ना ती पांढरी केस, उलटी पावलं असलेली हडळ येईल. तू काय भूतापेक्षा कमी असलीला? पण लीलाला तर गोष्ट पूर्ण करायची असते. मात्र एजे सरळ बेडवर जाऊन झोपून जातो. यावेळी लीला मनात काहीतरी ठरवते, असं काही ज्यामध्ये भावनांची सुंदर गुंफण असते. मला भूत म्हणताय ना? आता बघा, भूतासारखीच तुमच्या मागे लागते. आता काहीही झालं तरी तुम्हाला माझ्या डोळ्यासमोरनं हलूच देणार नाहीये मी. प्रेक्षकाहो, तुमची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली आता खूपच रोमांचक वळणावर आली आहे. मला कोणीच बोलवलं नाही माझ्या सासरी. कुठे जाऊ मी विठ्ठला? तू कायम माझ्या पाठीशी उभा राहतोस ना. मला खात्री आहे, यापुढे तूच मार्ग दाखवशील. दुःखी कष्टी सावली विठू माऊलीकडे आपल्या मनातील वेदना व्यक्त करते. विठ्ठला, दरम्यान ऐश्वर्या फोनवरून भैरवीला सारंग आणि सावलीच्या रिसेप्शनसाठी आमंत्रण देते. सारंग आणि सावलीचं रिसेप्शन आहे, गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे, तर तुम्ही या. काय तिलोत्तमाने सावलीला एक्सेप्ट केलं? हाऊ इज दॅट पॉसिबल? एक मिनिट. तुम्ही आमच्या फॅमिली मॅटर्समध्ये पडू नका. तुम्ही ताराच्या गाण्याच्या फंक्शनवर फोकस करा आणि वेळेत या. ठीक आहे, बाय. तिथे होणाऱ्या गाण्याच्या कार्यक्रमामुळे तारा अस्वस्थ होते, पण भैरवी तिला धीर देते. सावली आणि सारंगचं रिसेप्शन आहे आणि त्यात तुझ्या गाण्याचा कार्यक्रम ठेवलाय. काय? अगं पण सावली आणि सारंग समोरासमोर असताना गाणं कसं शक्य आहे? आपण कसं मॅनेज करणार आहोत मम्मा? तू कॅन्सल का नाही करून टाकत? हे बघ, तू आताच्या तारा, मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. इकडे कान्हू आणि सावलीमध्ये मंगळसूत्राविषयी भावनिक संवाद घडतो. आई, मला कळतंय तुझ्या मनात काय चालू होते, पण मी खरंच सांगते, मला हे मंगळसूत्र लई आवडलंय. त्यांचं बोलणं जयंती ऐकते आणि तिच्या मनात दूषित विचार येतात. मला सोबत घेऊन जायला नकार देतेस काय सावळे? बघच आता कसं तुझं हे मंगळसूत्रच गायब करते. आई, बाबा कुठे आहेत? हे मंगळसूत्र माझ्यावर कसं दिसतंय हे त्यांना दाखवून येते. यानंतर सावली एकनाथला मंगळसूत्र दाखवण्यासाठी मंदिराकडे निघते. प्रेक्षकांनो, तुमची सर्वांची लाडकी मालिका पारू आता अत्यंत नाट्यमय वळणावर आली आहे. मला आता माझीही फारशी आठवत नाही, पण तुम्हाला भेटल्यापासून ही जाणीव झालीये की तुमच्यासारखीच असेल. षडयंत्री अनुष्का भाऊक होत अहिल्याच्या काळजाला हात घालते. खूप हळवी आहेस तू. अहिल्या तिचं सांत्वन करते. चला आता डोळे पुस आणि थोडं हसू आण चेहऱ्यावर. तसाही हा भावनांचा खेळ सगळ्यांना झेपणार नाहीये. मात्र अहिल्याचे काही शब्द पारूचं लक्ष वेधून घेतात. माझ्यासाठी जशी प्रिया आहे तशीच तू. दरम्यान प्रिया अनुष्काबद्दल काही प्रश्न अहिल्याला विचारते. तुम्ही अनुष्काची परीक्षा का घेतली? तुम्हाला तिला पारखून बघावं असं का वाटलं? तुम्हाला अनुष्का आवडली नाहीये का? यावर अहिल्या प्रियाच्या हातात एक चिठ्ठी सोपवते. प्रिया, ही माझी चिठ्ठी, वाचून बघ. चिठ्ठी वाचताच प्रिया आनंदाने उजळून निघते. अनुष्का, अहिल्या मॅडम, म्हणजे तुम्ही सुद्धा आदित्य सरांसाठी अनुष्काची निवड केली होती? पण आता हे कुणालाच सांगू नका. मला अजून अनुष्काशी बोलायचंय आणि त्याचसाठी आपण उद्या तिच्या घरी जाणार आहोत.
मी अनुष्काला आदित्यसाठी मागणी घालणार आहे. अहिल्याचा अनुष्काबद्दलचा विचार पक्का झालेला असतो. यानंतर सावित्री आणि पारूकडे प्रिया आपला आनंद व्यक्त करण्यासाठी येते. आज मी खरंच खूप आनंदात आहे. फायनली अहिल्या मॅडम आणि अनुष्कामध्ये सगळं नीट झालंय. जे झालं ते चांगलंच झालं. बरं, आज काय बनवताय जेवायला? आज ना नारळाच्या वड्या बनवणार आहे, गोड. अरे वा, नारळाच्या वड्या. पारू, आज तर तुझं गोड करणं सार्थकी लागणार आहे. म्हणजे आज घरात खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आणि अखेर प्रिया त्यांना अहिल्याने अनुष्काबद्दल घेतलेल्या निर्णयाची बातमी देते. उद्या आदित्य सरांचा वाढदिवस आहे. आदित्य सरांसाठी अहिल्या मॅडमने अनुष्काची निवड केली आहे. आणि उद्या आदित्य सरांच्या वाढदिवसाला ते तिला मागणी घालणार आहेत. ही बातमी ऐकून पारू आणि सावित्री मात्र स्तब्ध होतात. आणि जाता जाता मंडळी, लक्ष्मी निवास या महामालिकेविषयी. नव्या नवरीसारखी दिसतेस बघ. माझं लग्न होत नाही तोवर मी तुला नवरीसारखीच दिसणार. जानू, ताई बरोबर थांबा. मुलाकडचे आले ना की हाक मारते. भावनाला पाहायला मुलाकडची मंडळी येणार असतात, पण गुरुजी मात्र एकटेच येतात. लक्ष्मी, गंगाधर गुरुजी आले का? नमस्कार. नमस्कार. या गुरुजी, या ना. नाही मी इथे ठीक आहे. गुरुजी, मुलाकडची मंडळी दिसत नाहीयेत. आली नाहीयेत का अजून? नाही मुलाकडची मंडळी नाही आली. नक्की काय झालं? तुम्ही फोनवर तर मगाशी म्हणालात की ते निघतायत म्हणून. निघालेच होते, पण ऐनवेळी येणं रद्द केलं त्यांनी. गुरुजी मुलाकडची मंडळी का आली नाहीत याचं कारण स्पष्ट करतात. भावनाबद्दल सगळी माहिती त्यांना दिली होती ना? नाही, मी मुलाकडच्यांना काहीच सांगितलं नव्हतं. पण मी जरी त्यांना काही सांगितलं नसलं तरी त्यांना बाहेरून कळलं. तेच म्हणते मी, असं बाहेरून कळण्यापेक्षा आपल्याकडूनच त्यांना माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं ना. त्याने काहीही फरक पडला नसता. असा ना तसा मुलं नकार देतातच. आजवर काही कमी स्थळांनी नकार दिलाय. मात्र त्यांच्या बोचेऱ्या शब्दांनी सगळेच जण घायाळ होतात. अहो, तुमच्या मुलीच्या पत्रिकेतच दोष आहे. संतापलेला संतोष थेट गुरुजींना सुनावतो. एक मिनिट हो गुरुजी, काय बोलताय तुम्ही? तुम्ही सांगितलेल्या सगळ्या पूजा, सगळ्या शांत्या केल्या आम्ही. आईने, भावनाने सगळी व्रतवैकल्य केली आणि हे काय सगळं फुकट केलं? एवढा खर्च आला त्याला माहिती आहे का तुम्हाला? आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही भावनाच्या पत्रिकेला दोष देताय. अहो, एवढं सगळं करून जर का लग्न जमत नसेल ना तर ते तुम्हाला जमवता येत नाही असा अर्थ होतो त्याचा. संतोष, जरा हळू बोल बाळा. भावना आहे आतमध्ये. या सगळ्यात भावनाला जणू मेल्यासारखं वाटू लागतं. अरे, पूजा आणि शांत म्हणजे जादू नाहीये. तिच्या पत्रिकेत जे आहे ते आहे. पण गुरुजींचे कडवे शब्द मात्र वार करतच राहतात. तुम्ही जर असेच वागत राहिलात ना तर तुमच्या मुलीचं लग्न कधीच होणार नाही. गुरुजी, नका असं बोलू. गुरुजी, तुमच्या वयाचा मान ठेवतोय म्हणून आम्ही काही बोलत नाही आहोत. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. हळू बोल. अरे, भावना आहे आतमध्ये. तुम्ही जे काय बोलताय ते भावनाने ऐकली. लक्ष्मी वादावादी थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचं लक्ष भावनाकडे जातं. आई, मी ऑफिसला जाते. भावना, हे बघ, अगं हे स्थळ गेलं ना, हरकत नाही. आपण दुसरं स्थळ शोधूया. खचलेली भावना सरळ ऑफिससाठी निघून जाते. मंडळी, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर. कारण झी5 TV आहे आपला टीव्ही.